मालेगाव महापालिकेमधील बनावट जन्म दाखल्यांचा घोटाळा दिवसेंदिवस गडद होत चाललाय। आता या प्रकरणात चौथा गुन्हा दाखल करण्यात आलाय। महापालिकेतील प्रभाग 4 चे प्रभाग अधिकारी फैयाज अहमद अब्दुल लतीफ, लिपिक वाल्मिक खरे आणि अर्जदार सिराज अहमद रहीमतुल्ला यांच्या विरोधात मालेगाव किल्ला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। विशेष बाब म्हणजे भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी नुकताच मालेगाव दौरा केला होता। त्यांच्या दौऱ्यानंतर अवघ्या काही तासात ही कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे। त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलंय। या प्रकरणात एकूण 114 जणांनी जन्म दाखल्यासाठी अर्ज केलाय। त्यातील अनेक अर्ज संशयास्पद असल्याचं स्पष्ट झालंय, तर 26 जणांनी तब्बल 70 वर्षांनंतर जन्म दाखल्यासाठी अर्ज केल्यानं प्रशासनालाच मोठा धक्का बसलाय। आतापर्यंत मालेगावमधील विविध पोलीस ठाण्यातून 4 स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले। 55 जणांवर गुन्हे नोंदवले गेले। त्यातील 25 जण अटके तर 5 जणांना न्यायालयाने जामीन मंजूर केला। या प्रकरणामुळे मालेगाव महापालिकेतील कामकाज, दस्तऐवज प्रक्रिया आणि जनतेचा विश्वास यावर मोठं प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय। ही केवळ सुरुवात असून पुढील तपासात आणखी मोठे घोटाळे उघड होण्याची शक्यता व्यक्त केली जाते। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी आम्रपाली बाग, नाशिक।